नमस्कार नमस्कार नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। पुण्याला काम करायला सुरुवात केली किवळेपासून। किवळे, बाणे, रावेत, हडपसर, कोथरूड, तुमचं ततावडे, पुनावळे सगळीकडे प्रोजेक्टचे व्हिडिओज केले, पण लोकांना सगळीकडे 2 BHK प्रॉपर्टी मला दाखवत येत होते। 1 BHKचे ऑप्शनच नव्हते। मी काय करू म्हटल्यावरती माझ्या ऑफिसमध्ये काही लोक आले, नागेश सर 1 BHK पुण्यामध्ये प्रॉपर्टी बघतात, आमच्याकडे प्रोजेक्ट आहेत। तुम्हाला सगळ्यात पहिला लोकेशन सांगतो। हे माझ्या मागे तुम्ही बघत आहात प्रतिशिल्डी म्हणून ओळखणारं साईबाबा संस्थान मंदिर। आज मी आलोय तालुका मावळ ते शिरगाव येथे। खूप मोठं हे संस्थान आहे, मंदिर आहे साईबाबांचं, ज्याला प्रतिशिल्डी म्हणून ओळखलं जातं। 300 मीटरच्या अंतरावरती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे। जर तुम्ही हायवेला लागून प्रॉपर्टी बघत असाल इट्स अ बँक ऑन, फक्त 2 ते 3 मिनिटात तुम्ही एक्सप्रेस हायवेला कनेक्ट करू शकता। सोमाटणे फाटा अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती। पुण्याचं तुमचं MCAचं क्रिकेट स्टेडियम असेल, तुमचं सिम्बॉर्सिटी युनिव्हर्सिटी असेल, सगळं काय प्रोजेक्ट पासून जवळच आहे। तर असा प्रोजेक्ट जो तुमचं 1 BHK ची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकेल। 450च्या आसपास, कार्पेट 40 लाखापेक्षा कमी प्राइस आहे। ती प्राइस किती आहे 2 BHK, तर तुम्ही प्राइस ऐकून चक्क नवल वाटेल तुम्हाला। पहिला साईटवर घेऊन जातो, साईट दाखवतो, त्यानंतर मला सॅम्पल फ्लॅट दाखवतो, तुमच्या खिशाला परवडणारा प्रोजेक्ट। चला साईटवर जाऊया। लोकेशनचं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की हिंजवडी IT पार्क फक्त 12 किलोमीटरवर प्रोजेक्ट पासून। डेव्हलपर बद्दल सांगायचं झालं ना, 50 वर्षाचा रिअल इस्टेटचा अनुभव आहे। पुण्यामध्ये खूप सारे प्रोजेक्ट ऑलरेडी डिलिव्हर्ड केलेत आणि 50 पेक्षा जास्त प्रोजेक्टने डिलिव्हर्ड केलेत। आता हा जो प्रोजेक्ट आहे ना 22 एकरचा लँड पार्सल आहे, त्यातले 12 टावर ना ऑलरेडी बाजूला त्या साईडला डेव्हलपरने डिलिव्हर्ड केलेत आणि हे 5 टावर तुम्ही बघू शकता, त्याचं काम कधी जोरात चालू आहे। डिसेंबर 26 ला परेशन आहे। हा पुन्हा पोडियम लेवलला अम्युनिटीज आहेत। तुम्हाला सांगतो 1 BHK खूप कमी प्राइस आहे। पुन्हा लोकॅलिटीमध्ये 1 BHK हायेस्ट नाही आहे, तर या प्रोजेक्टमध्ये त्यांनी खूप कमी प्राइस आहे। 36 lakhs मध्ये ऑल इन्क्लुझिव्ह 1 BHK, 2 BHK 46 lakhs मध्ये ऑल इन्क्लुझिव्ह। चला आता तुम्हाला ही साईटवरती जाऊन साईट दाखवली, आता तुम्हाला फ्लॅट दाखवतो। लोकेशन सांगण्याच्या नादात ना एक गोष्ट महत्त्वाची सांगायचीच राहून गेली की इथे जास्तीत जास्त प्रमाणात ना हिंजवडीमध्ये लोकांनी प्रोजेक्टला पसंती दाखवली, कारण की IT सेक्टरमध्ये खूप मोठा वर्ग हिंजवडीमध्ये काम करतो ना, त्यांना अफोर्डेबल सेगमेंटमध्ये प्राइसमध्ये फ्लॅट पाहिजे, पण त्यांना लक्झरी सेगमेंटमधला अम्युनिटीज पाहिजेत। या प्रोजेक्टमध्ये त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण होतात। डेव्हलपर बाल्कनी देतोय, तुम्ही बघू शकता। 1 BHK बघायला गेलात ना तर एक 450च्या आसपास म्हणजे 447चा कार्पेट आहे 1 BHK, आणि त्याची प्राइस फक्त आणि फक्त 36 lakhs ऑल इन्क्लुझिव्ह। मातांनो भगिनींनो, किचन बघा, त्याला वॉशिंग मशीनसाठी युटिलिटी एरिया वेगळा दिलेला आहे। 15 पेक्षा जास्त अम्युनिटीज आहे। एक प्रीमियम डेव्हलपर आहे, 50 वर्षाचा अनुभव आहे, 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत। 1 BHK 36 lakhs 36 लाख ऑल इन्क्लुझिव्ह। 40 लाखापेक्षा कमी मध्ये तुम्हाला 1 BHK मिळतोय। घरातील छोटी बच्चा कंपनी असेल, तुमच्या सिनियर सिटीजन असेल, कॉमन बेडरूम। 2 BHK मध्ये 4 व्हेरियंट आहेत। 584 कार्पेट, 599 कार्पेट, 638 कार्पेट, 649 कार्पेट। 2 BHK ची प्राइस 46 lakhs पासून सुरू होते, अगदी 53 lakhs पर्यंत 2 BHK अवेलेबल आहे। मी पुन्हा हे सांगतो, मुंबई पुण्यामध्ये जी लोक इन्व्हेस्टमेंट पर्पजनी फ्लॅट बघतात ना, ती लोक या प्रोजेक्टला पसंती दाखवतात, कारण की हायवेला लागून प्रोजेक्ट आहे। 300 मीटरवरती तुमचा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, 2 किलोमीटरवरती MCA स्टेडियम आहे। त्याशिवाय तुमचं सगळ्यात मोठं लँडमार्क सिम्बॉर्सिटी युनिव्हर्सिटी आहे, सोमाटणे फाटाजवळ आहे, तलेगाव टोलनाकाजवळ आहे। असा प्रोजेक्ट तुमचा बँक ऑन हायवेला असलेला 1 BHK 36 lakhs, 2 BHK 46 lakhs। तुम्हाला तर माहिती आहे, मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणताही ब्रोकर घेत नाही। पुण्यामध्ये प्रॉपर्टी बघतात, 1 BHK बघतात, बजेट कमी, तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। तुम्हाला तर माहिती आहे, मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणताही ब्रोकर घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर इथे अफोर्डेबल सेगमेंटमध्ये लक्झरी अम्युनिटीज देणारा प्रोजेक्टमध्ये बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।